नमस्कार मित्रांनो, बुकमित्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर ऐकूया जीवनाला कलाटणी देणारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथ ग्रामगीता. ग्रामगीता अध्याय 31. संत चमत्कार. श्री गुरुदेवाय नमः. ईश्वर भजनाचा करिता प्रचार, होईला मुचा उद्धार. परंतु जगासी ताराया अपार, सामर्थ्य पाहिजे अंगी ते कार्य संतची करू जाणे. जे देवची झाले जीवे प्राणे, एरा गबाळांनी केली भजने, तरी काय होते. रामनामे तरले पाषाण, परी ते लिहिणारेही तैसेची पूर्ण. इतरांनी खडा टाकताही बुडोन, जाईल आता निर्जीव चालविली भिंत. केले सोन्याचे पर्वत, विषासही बनविले अमृत. तेची खरे शक्तिशाली, रेड्यामुखी वदविले वेद. डोही कोरडे ठेविले कागद, ऐसे थोर संत प्रसिद्ध विश्वतारक. तेची आमुच्या भजने वचने, जगासी उद्धारीतील दयेने. आमुच्या भजनाचे तुंतुने, फुकेच सारे. संत माय बाप कृपाळ, आपणा सारिखे करीती तात्काळ. कृपा करिता न लागे वेळ, पथितही तारावया. त्यांचा मंत्र पडता कानी, होय पातकांची हानी. जड जीव ही जाती उद्धरोनी, अन्य भजनी हे करू न शके. ऐसा श्रोतियांचा विचार, म्हणे संत करीतील चमत्कार. तरीच उरेल हा संसार, साधन एर वावगे. ते उत्तर ऐका श्रोते, संत जरी चमत्कारे तारिते. तरी कोणीच न उरते आजवरी बद्धजनी. कारण संत अपार झाले, ज्यांची देवावरी ही सत्ता चाले. त्या संतांसी सर्वची आपुले, कान तारिले दयेने. संतांसी सर्वांचेच बरे व्हावे, ऐसे वाटे जिवे भावे. परी ज्यांनी कर्तव्य करावे, तेची होती अधिकारी. जनी कर्तव्य न करिता, संत लाभ न देती आयता. नुसता त्यांचा मंत्र घेता, मोक्ष होतो म्हणू नये. संत आपणा सारिखे करीती, परिसे सोने केले लोहाप्रती. परंतु खापर सोने नोहे निश्चिती, जाणावे हे तारतम्य. उद्धार करणे हे संतांचे कर्म, परी त्यात आहे निराळे वर्म. समजोनी घ्यावा शिष्य धर्म, कोणता आपुला. संत जे ज्या कोणा सांगती, तैसेची जरी ते जन वागती. त्यांचाची उद्धार होतो जगती, ऐसे आहे. उद्धार संत न करीती, मार्ग सांगती जनांप्रती. त्यांच्या बोधवचने प्रगती, केली पाहिजे साधके. चोरांसी वाटे चतुर निघावे, विषयी म्हणे शौकी न व्हावे. तैसे साधूसी वाटे सज्जन बनावे, लोक आपुले. सर्वची करीती आपुला प्रचार, तैसाची साधूचा व्यवहार. कोणता उत्तम कोणता अपवित्र, मार्ग जाणावा साधके. मागे कोणत्या मार्गे जन गेले, कोणाच्या प्रचारे कल्याण झाले. कोणे जीवनासी पुढारिले कीर्ती रूपे. एक गेला जुगारा पायी, एक मेला बुडोनी विषयी. एक झाला चोर अन्यायी गावगुंड, एक संतापाशी गेला, तोच सन्मार्गी लागोनी तरला. तयाचा उत्तम प्रचार झाला सर्व लोकी. ऐसी आहे संतांची संगती, आपण ऐकिल्या होते गती. पण कर्तव्य केल्यासची उन्नती, दिसो लागे. संत म्हणती सत्य बोलावे, आपण नेमके खोटे करावे. बोल शेवटी संतांवरी ठेवावे, कोण्या न्यायाने. संतांनी सांगावे दुर्गुण सोडा, आपण पापांनी भरावा गाडा. कासया सांगावा संत पोवाडा, उद्धार होतो म्हणोनी. ज्याने संत वचन पाळावे, आपुले दुर्गुण आवरावे. त्यानेच कृपापात्र व्हावे संतांठाई. कृपा हा संतांचा स्वभाव, वेगळी नाही कृपेची ठेव. करावयासी देव घेव प्रयत्नाविन, एकची आहे विशेष खून. संतांच्या वाणीत प्रेमळपण, मनासी लागे आकर्षण सत्कर्माचे. त्यांची वागणूक पाहोन, प्रसन्न होते पाहणाराचे मन. तैसेची कर्म करावे आपण, वाटे लोका. परी ज्याचे वाईट संस्कार, वृत्ती असे बहिरंग फार. त्यासी बोध होणे अति दुर्धर, समजा लोकी. वृत्ती उत्तम कार्yi वळे, त्यावरी संतांचा बोध मिळे. निश्चय होता भाग्य उजळे थोरपणाने. मनुष्य दुःखाने होर पळला, विचारे वैराग्य भावी वळला. त्यावरी गुरुचा बोध उजळला, मार्ग कळला भाग्याचा. कोणी समजोनी पाऊल टाकले, आपुले सत्कर्मची आहे भले. त्याने संतांचे चरण धरिले, तेही तरले भाग्यशाली. ऐसे ज्याने साधन केले, संत वचनासी प्रति पाळिले. त्याचे कौतुक कितीही वानिले, तरी ते अपुरे. संतांचा शुद्ध संकल्प, त्यासी कळला प्रकटला दीप. धरोनी निश्चयाचा प्रताप, उन्नत झाला सत्शिष्य.
शेतीची जमीन झाली उत्तम, त्यावरी बी पडले सक्षम. वाढले कुटुंबियांचेही प्रेम, वाढता पीक. तैसेची साधकाचे होते, प्रथम शुद्धाचरण शुद्ध होते. वरी संतबोध होता तिथे, पीक वाढे भक्तीचे. ऐसे ज्याने सिंचन केले, अंकुर फुटले वाढो लागले. अनुभवाचे फळ आले, संत कृपा कटाक्षे. परंतु ऐसी सांडोनी रीती, उगीच बुवांच्या पाया पडती. त्यानेच सर्व होते समजती, अंतरी लोक आपुल्या. पाया पडल्याने सर्व होते, मग काम कासया करावे ते. पोटासी मिळेल आई ते, मोक्ष लाभेल बुवा पायी. चुकीची ही धारणा अति, ऐसी नव्हती याची रीती. नम्र व्हावे सर्वानुभूती, ऐसा सिद्धांत आहे याचा. सर्वांनी सर्वांशी नम्र व्हावे, आपुले हितगुज विचारावे. थोरांनी लहानांशी सांगावे, कर्तव्य म्हणोनी. परी लाखो लोकांनी पायावरी पडावे, थोर सांगती ते न करावे. हे अजबची घेतले स्वभावे, भाविकांच्या ही प्रथाची बंद करावी. श्रवणी रुची वाढवावी, मनन करोनी आचरावी. वाणी संत थोरांची, यानेच संतपण वाढ घेई. संत संगे संतची होई, परी संत म्हणता संसार सोडोनी जाई. ऐसे नव्हे, संसारी असोनी संत असती. व्यवहारी राहोनी आदर्श होती. बुवा न म्हणविताही अधिकार ठेविती सद्गुरूचा. ऐसे आहे संतपण, ते मिळे सत्संगे करोनी साधन. नसे अंगी विचित्रपण, कोणतेही तयांच्या. पावडी माझी पाय ठेविता, दावा म्हणे ब्रह्मसत्ता. ज्या जयत्पाल राजासी तारिले तत्वता, शेवटी ग्रंथची बोधोनी. करोनिया चमत्कार, संत न करीती उद्धार. हाची मनी राखा निर्धार, बोधची सार तयांचा. चमत्काराच्या भरी भरोनी, झाली अनेकांची धूळधानी. संत चमत्कार यापुढे कोणी, नका वर्णू सज्जन हो. यावरी श्रोता प्रश्न करी, काय संत नव्हती चमत्कारी. आम्ही प्रत्यक्ष पाहिले तरी, कान लोका सांगावे. एकाने नालीतील घाण फेकली, ती अत्तर सुगंधे घमघमाटली. एकाने मुठीमधून काढली, खडी साखर प्रत्यक्ष. एकाने कटोरीतून पंगती वाढल्या, श्रोतियाने त्रिधारा काढल्या. एकाने घड्याळीच बंद केल्या, सर्व गावाच्या. मित्रात्वा पाहिले साच, परी हा आभास मिथ्याच. संतांचे हे लक्षण नव्हेच, कोणत्याही कदा काळी. हे सर्व संतांघरचे क्षुद्र खेळ, कोणी मानितील यास सबळ. तरी ते मुकतील प्रांजळ, सेवाव्रत महत्वाचे. लटिके अदृश्यते आणावे, काही लोकांस जेऊ घालावे. आणि आणिले तेथे खळगे पाडावे, हे दिसे त्या नवल कैसे. कोणी कीर्तिस्तव दान करी, पैसे मिळवोनी काळ्या बाजारी. तैसे दुसरीकडोनी आणोनी भरी, वस्तू अदृश्य. एकाचे खिसे कापावे, दुसऱ्यास म्हणे दान घ्यावे. तैसेच चमत्कार लाघव आघवे, समजावे हे. कोणी गुरुची सेवा करी, जीवनवाही चमत्कारावरी. अडक्याचे साधन साधुनी जुगारी, आयुष्यरत्न. पैसा देवोनी नावे तुनी जावे, तेथे तपाने पाण्यावरी चालावे. शेवटी अहंकारे भ्रष्ट व्हावे, यात थोरवी कशाची. परी हे जनांसी कळेना, संतांपासूनी इच्छा नाना. करीती देवोनी दानदक्षिणा लोभासाठी. लोकांची या ओळखोनी भावा, अनेक दांभिक येती गावा. लुटती जनांसी ढोंगी बुवा, मागे लावोनिया. ही बुवा बाजी भुलवी जना, भ्रष्ट करी ग्रामजीवना. फसवोनी भोळ्या बाबड्यांना, भलत्या छंदा लाविती. काही देती शेती धन, मग पाहती मागे फिरोन. हे तवा आहे वेडेपण, आपुल्या स्वार्थांधतेचे. काही वर्गणी करोनी गोळा, गावी करीती भक्ती सोहळा. भिकारी करोनी स्त्रिया बाळा, ठेविती कोणी. प्रयत्नांचा मार्ग सोडिती, अल्पायासे लाभ इच्छिती. चमत्कारांच्या थापेत जाती, गारुडी यांच्या. लोक चमत्कारावरी भुलती, मागाहुनी पश्चाताप करीती. काही भुरळ पाडली म्हणती आम्हावरी. वास्तविक संत नव्हे जादूगार, करावया चमत्कार. हा तो चालत आहे व्यवहार, पोटभऱ्यांचा. चमत्कार तेथे नमस्कार, तेने जादूगिरीस चढे पूर. खऱ्या संतास ओळखीना नर, चमत्कारा अभावी. याच भ्रांतीने भुलोनी, संत आले गावी भुवनी. परी पाप न गेले धुवोनी, म्हणती जन या परी. कोणी म्हणती घेतले दर्शन, परी न झाले रोग निवारण. कोणी म्हणती नाही संतान, दिले संतांनी आम्हासी. कोणी म्हणती मंत्र घेतला, परी उद्धारची नाही झाला. दुःखची जाळी अजून मनाला, अहोरात्र आमुच्या. कोणी म्हणती घेतले दर्शन, परी नाही मिळाले आम्हा धन.
कोणी म्हणती नोकरी लावून द्यावी संती आम्हासी, कोणी म्हणती मुलगी वाढली संताने सोयरीक नाही जुळवली, कोणी म्हणती पायवणी घेतली तरी ताप न गेला आमुचा, कोणी म्हणती गेलो दर्शनासी परी 8 दिवसांचा आहे उपाशी, सट्टा नाही दिला आम्हासी साधू संताने एकही, कोणी म्हणे दर्शन घेतले परी चोर तुरुंगातून नाही सुटले, चोरी केली म्हणून काय झाले दर्शन घेता मुक्त व्हावे, कोणी म्हणती संदरी आले आमुचे भाग्य पाहिजे उघडले, कर्तव्य न करताही राज्य भेटले पाहिजे आम्हा, कर्तव्य करिता सर्व होते मग संत दर्शन काय करावे ते, संताने कर्महीनासी द्यावे आई ते आणून या, तुम्ही म्हणता संत दयाळ आमुचे वेडे झाले बाळ, त्याने कृपा करोनी तात्काळ बरे करावे, आम्ही जरी असलो पापी त्याने संकल्प करावा सुखरूपी, आम्हास न कळता उपद्व्यापी मिटवाव्या तेने, संताने मंत्र देता क्षणी आम्हासी न्यावे उद्धरोनी, पाहू नये अधिकार पडताळोनी आमुचा त्याने, तरीच त्यास संत म्हणावे नाही तरी त्या ढोंगी गणावे, आम्ही बोलतो हे चूक मानावे कोण्या कारणे, ऐसे जनांचे म्हणणे चाले परी सांगा ऐसे कोठे झाले, कोणत्या संताने केले सुखी समृद्ध सर्वांलागी, याचा विचार न करीती चमत्कारासाठी मरमरती, काय संतापाशी आहे भेदवृत्ती इतरां शांती न द्याया, साधू संतची मूल देती तरी का वांझ जगी राहती, संत धन वैभव अर्पिती तरी भिकारी न दिसावे, संत बिमारी बसविती मग बुवांचेही का प्राण जाती, जगी कोणीच ना मरती ऐसे का होऊ नये, संतांचा मंत्र कानी पडे उघडती मोक्षाची कवाडे, मग ऐसे कान घडे सर्व लोकी सर्रास, त्यांच्या संकल्पेची सर्व होती तरी दुःखी कोणीही न राहते, काय तुम्हा विषयीच दुजा भावते करीते काही, जरी म्हणाला आमुच्या नशिबी नाही तरी प्रारब्धही प्रदान होई, मग संत चमत्काराची राही महिमा कोठे, संत आपुल्या परी झटोनी सौख्य देती सर्वजनी, सफलता त्यांच्या कार्yi बहुगुणी परी तो नव्हे चमत्कार, संतांच्या शुद्ध हृदयातून अनुभवा येई निघाली वाणी, परी त्याची ही कल्पना त्यांनी केली नाही चमत्कारे, मुंगीसी हत्तीचे ओझे जैसे वाटे नवलाचे भलतिसे, परी ते सहज घडे शक्ती विकासे संत कार्य तैसे वाटे जना, त्यासी चमत्कार मानलिया लोक विसरती कर्तव्य पाया, भजो लागती सकामपणे तया आंधळ्या भावे निष्क्रिय, म्हणून महत्व नको चमत्कारा शोधावी सत्कार्य परंपरा, ज्ञान आणि कार्यस्फूर्तीचा झरा द्यावा संत जीवनातुनी, वस्तुता मार्गदर्शनाची कार्य संतांचे पुत्रधन देणे नव्हे साचे, बिमारी बसविणे हे वैद्याचे काम आहे सर्वथा, संत ज्ञान रोगाचे वैद्य जीवन विकासाचे सर्वाद्य, शुद्ध कर्मांनी असती वंद्य तिन्ही लोकी, त्यांचा एकची चमत्कार अल्पज्ञ जीव केला विश्वाकार, सर्वानुभूती देखिला ईश्वर ठाई ठाई याच डोळा, त्यांचे तेवढे करणे जाणणे या चमत्कारा पुढे आकाश ठेंगणे, तेथे कोण पुसतो तुंतुने शूद्रसिद्धीचे वाजताही, संत सेवेचा अवतार सर्वानुभूती नम्र सत्य व्यवहार, तयांसी देवही मानी थोर अन्य चमत्कार कासया, साधूचा सरळ प्रेमळपणा हा या जगी चमत्कारची जाणा, ज्याने अन्यही मीच म्हणावे आपणा हा चमत्कार केवढा, अहो सर्वात मोठा चमत्कार तो मानी विश्वची माझे घर, त्यासाठी कष्ट तो अहोरात्र जीवे फार उल्हासे, उने दिसे ते पूर्ण करी जगाचा तोल बोधे सावरी, परंतु केल्याचा स्पर्शची नसे अंतरी, चमत्कारी संत ऐसे, मात्र संतची सर्व काही करी आणि कर्तव्याची नाही मानसावरी, ऐसी संतांची एकांगी थोरी गाती ते नोहे उचित, ऐसे गावी होऊ न द्यावे जनांसी सत्य ज्ञान कळावे, खऱ्या संतांसी ओळखावे कर्तव्यासाठी, संतांचे विचित्र व्यवहार तैसेची त्यांचे चमत्कार, हे वगळोनी दावावा सत्यसार ग्रामीण जनांसी, आपुला आपण उद्धार करावा संत देवांचा सहारा घ्यावा, हाची संत ग्रंथांचा गवगवा चित्ती धरावा सर्वांनी, यातची गावाचे कल्याण निघोनी जाईल दुबळेपण, कर्तव्य आपुले जाणतील जन तुकड्या म्हणे करा ऐसे, इति श्री ग्रामगीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव समंत, संत सामर्थ्य कथिले येथ 31वा अध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व लाईक करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.